हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या बुधवार 21 जानेवारीच्या एपिसोडमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय। शेवटी ऊर्जा ही पुन्हा एकदा अभिमानाने, स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने उभी राहिलीये। पद्माची केस तिने पुन्हा एकदा ओपन करायचं ठरवलंय आणि या केसमध्ये सगळे पुरावे शोधण्याचं ठरवलंय। शौर्यने तिला हिंमत दिली आणि ऊर्जा ही आता पुन्हा एकदा तयार झालीये हर्षवर्धनला कडवी झुंज देण्यासाठी आणि त्यामुळेच ती पोलीस स्टेशनला पोहोचली आणि इन्स्पेक्टर गुळगुट्टेला तिने जाब विचारला की या केसमध्ये तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाही आहात ना। आणि मग इन्स्पेक्टर गुळगुट्टेने चक्क ऊर्जाला सत्य सांगितलं। हो, मी विकला गेलोय, हर्षवर्धनने मला पैसे दिले, त्यामुळे मी जाणून बुजून या केसचा तपास नीट केला नाही। तुम्हाला काय करायचं ते करून घ्या। त्यामुळे ऊर्जाला जबर धक्काच बसला। मग आता ऊर्जा पुढे काय करणार? ऊर्जा इन्स्पेक्टर गुळगुट्टेला या केसवरून हटवू शकेल का, किंवा त्याच्याशिवाय ती या केसमध्ये सगळे पुरावे मिळवू शकेल का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्य हा ऊर्जाला समजावून सांगतो, ऊर्जा तुझ्यामध्ये तो स्पार्क आहे, तू नक्कीच ही केस जिंकू शकते, हा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। तर ऊर्जा शौर्याला म्हणते, खरंच तू किती चांगलं मोटिवेट करतो, तू माझा सिनियर वकील असायला हवा होता। तर शौर्य हा सिनियर वकीलसारखी ऍक्टिंग करू लागतो आणि म्हणतो, मी जर तुझा सिनियर वकील असतो ना तर तुला चांगलंच झापलं असतं। काय ऊर्जा शिंदे, तुम्हाला एवढं पण काम जमत नाही का? तुम्ही ते ॲफिडेव्हिट केलं नाही, ते कॉन्ट्रॅक्ट केलं नाही, होमवर्क केला नाही, अभ्यास केला नाही, कोर्सची तयारी केली नाही। आणि हे ऐकून ऊर्जा हसू लागते। शौर्य खूप खुश होतो आणि म्हणतो, ऊर्जा हसली म्हणजे याचा अर्थ ऊर्जा ही नक्कीच केस लढणार आहे। शौर्य हा ऊर्जाला सांगतो, मी तुला एक सांगायचंच विसरलो, आपल्या या केसबद्दल मी एका सिनियर वकिलांशी बोललो, तर त्यांनी मला सांगितलं या केसमध्ये सगळ्यात मोठी चूक म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ठीक झाली नाहीये आणि आपल्याला इन्स्पेक्टर गुळगुट्टेला भेटावं लागेल। जर त्यांनी इन्व्हेस्टिगेशन नीट केली, सगळे पुरावे शोधले, तर आपली केस स्ट्रॉंग होईल आणि आपण ही केस नक्कीच जिंकू शकतो। ऊर्जाला सुद्धा हे पटतं आणि ऊर्जा शौर्याला म्हणते, ठीक आहे, आपण लवकरात लवकर त्या इन्स्पेक्टर गुळगुट्टेला भेटूया आणि या केसमध्ये आपण जास्तीत जास्त पुरावे शोधण्याचा प्रयत्न करूया। त्यामुळे शौर्य सुद्धा खूप खुश होतो। शौर्य ऊर्जाला म्हणतो, ही केस आपण जिंकायची आहे आणि मी एक दिवस ते नक्की पाहिल की तू हर्षवर्धनला कोर्टात हरवलंय आणि ही केस जिंकली, असं म्हणून तो आपला हात पुढे करतो। ऊर्जा ही सुद्धा त्याच्या हाताला हात मिळवते आणि म्हणते, हो नक्कीच। त्यामुळे शौर्याला खूप आनंद होतो। ऊर्जा जी आतापर्यंत इतकी निराश होती, ही केस मी नाही लढू शकत, नाही जिंकू शकत म्हणून घाबरली होती, त्या ऊर्जाचा कॉन्फिडन्स, तिचा आत्मविश्वास परत आलेला असतो आणि ती ही केस पुन्हा एकदा लढायचं ठरवते। तर इकडे हर्षवर्धनच्या घरी विजय आणि शैलजा दोघी मंदिरात जायला निघतात। शैलजा विजयाला विचारते, अर्पिता मंदिरात येणार आहे ना? दिव्या हे ऐकते आणि म्हणते, आई तुम्ही मंदिरात चालले आहात का? मला सुद्धा मंदिरात यायचंय। तर विजया चिडून म्हणते, काही गरज नाहीये, काही नको येऊ तू आमच्याबरोबर मंदिरामध्ये। तर दिव्या म्हणते, असं कसं आई, मला सुद्धा देवाचं दर्शन करायचंय ना? तर शैलजा म्हणते, कशाला देवाचं दर्शन करते, तुझ्यामुळे आणि तुझ्या बहिणीमुळे या घरात सगळी अशांती झालीये, मग कशाला येते दर्शन करायला? दिव्याला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, काकू तुम्ही? तर शैलजा तिला थांबवते आणि म्हणते, काय काकू आणि काय आई, तू आणि तुझ्या बहिणीने या घरात अशांती पसरवलीये। दोघी बहिणी जेथे जाता तेथे फक्त अशांती अशांती करता। कसं बसतं आम्ही या केसच्या बाहेर पडलोय, नाहीतर तुझ्या बहिणीने माझ्या मुलीचं लग्न मोडायचंच ठरवलं होतं। काय ती पोलीस केस, कोर्ट केस, कोर्टाची पायरी चढायला लावली आम्हाला तिने, आणि आता तुझ्या बहिणीचा आणि तुझा आमच्या घराशी काहीच संबंध नाहीये। त्यामुळे मी फक्त अर्पिताला मंदिरात घेऊन जाणार आहे, तू गुपचूप घरात राहायचं, तुला मला कोठेच न्यायचं नाहीये। हे ऐकून दिव्याला खूप राग येतो। त्याच वेळेस अर्पिता तेथे येते, दिव्या रूममध्ये निघून जाते। अर्पिता विचारते, काय झालं आई, दिव्याला मंदिरात यायचं नाहीये का? तर विजया सांगते, नाही नाही, घरात पद्मा नाहीये ना, म्हणून ती घरीच थांबणार आहे, आणि तसंही आता घरात पद्मा नसल्यामुळे खूप कामं बाकी आहेत, ती दिव्यालाच करावी लागतील ना, आपण दोघांनी मंदिरात जायचंय। अर्पिता विचारते, तुम्ही अचानक मंदिरात जायचं कसं ठरवलं? तर विजया तिला सांगते, आता काय सांगू तुला, आपण इतक्या मोठ्या संकटात अडकलो होतो, या केसमुळे मला खूप टेन्शन आलं होतं, म्हणून मी देवाला नवस बोलला होता आणि तो नवस आता पूर्ण झालाय, मग तो नवस पूर्ण करायला मंदिरात जावंच लागेल ना, म्हणून अचानक तुला सांगितलं।
अर्पिता म्हणते ठीक आहे आई. आणि अर्पिता ही घरात इकडे तिकडे पाहू लागते. विजया आणि शैलजाला समजतं की अर्पिता ही शौर्यला शोधतीये आणि या दोघीही अर्पिताला विचारतात कोणाला शोधतीये. तर अर्पिता सांगते शौर्य घरात नाहीये का, तोही आला असता तर बरं झालं असतं ना. विजया म्हणते तुझी इच्छा आहे ना, ठीक आहे, मी त्याला आत्ता कॉल करते आणि त्याला मंदिरात बोलवून घेते. अर्पिताला खूप आनंद होतो. विजया आणि अर्पिता या दोघीही मंदिरात जायला निघतात आणि तेवढ्यात दिव्या तेथे येते. दिव्याने या दोघींचं बोलणं ऐकलेलं असतं. दिव्या चिडून म्हणते मी या घरची मोठी सून आहे, पण मला या घरात काडीचं महत्त्व नाही. आणि ही अर्पिता अजून या घरची सून झालीही नाहीये तरी सुद्धा तिचे सगळे गोडवे गात आहे. आता मी सुद्धा पाहते अर्पिता या घरची सून कशी होते ते, असा ठाम निश्चय दिव्या करते. तर इकडे शौर्य आणि ऊर्जा घरी जायला निघतात. शौर्य ऊर्जाला म्हणतो मी तुला घरी सोडतो. तर ऊर्जा म्हणते नाही शौर्य, मी घरी नाही जाते, मला मंदिरात जायचंय. देवासमोर जाऊन बसले ना तर माझं मन शांत होईल आणि मला लढण्याची हिंमत मिळेल. शौर्य म्हणतो ठीक आहे, पण एक काम कर, तू घरी गेल्यानंतर मला कॉल करशील का, मेसेज करशील का. ऊर्जा हो म्हणते आणि त्याला विचारते खरंच किती काळजी करतोस तू माझी, मला त्यानंतर कोर्टात सुद्धा जायचंय. कोर्टात मला काही ॲफिडेव्हिटची कॉन्ट्रॅक्टची कामं मिळतात का ते पाहायचंय, थोडे पैसे सुद्धा कमवावे लागतील ना. शौर्य तिला म्हणतो नको काळजी करू, माझे काही कॉन्टॅक्ट्स आहेत, मी तुला नक्कीच ती कामं मिळवून देईल. ऊर्जाला खूप आनंद होतो आणि ती म्हणते आता माझ्या सगळ्या अडचणी तूच दूर करणार आहेस का. तर शौर्य म्हणतो नाही नाही तसं नाही, आता आपण दोघे एकाच प्रोफेशनमध्ये काम करतो, मग तुला थोडी मदत केली तर काय फरक पडेल. ऊर्जा म्हणते ठीक आहे आणि ती मंदिरात जायला निघते. आणि त्याच वेळेस शौर्यला विजयाचा कॉल येतो. विजया आणि अर्पिता या दोघी गाडीमध्ये मंदिराच्या दिशेने जात असतात. तेव्हा विजया शौर्यला विचारते शौर्य कोठे आहेस तू. शौर्य खोटं सांगतो मी एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी आलोय. तर विजया म्हणते आत्ताच्या आत्ता मी तुला एक पत्ता पाठवते, तेथे माझ्याबरोबर अर्पिता सुद्धा आहे. शौर्य विचारतो आता कसं आणि काय काम आहे. तर विजया म्हणते सांगितलं तेवढं कर, आत्ताच्या आत्ता तेथे पोहोच. तर शौर्य विचारतो पण आई मी अचानक आलो तर बाबा माझ्यावर चिडतील ना, मला महत्त्वाची कामं आहेत. विजया सांगते त्यांना काय सांगायचं ते मी पाहिल, तुला जेवढं सांगितलंय ना तेवढं कर, पाठवलेल्या पत्त्यावर आहे, अर्पिता सुद्धा माझ्याबरोबर आहे, तिलाही तुला भेटायचंय. आणि विजया फोन कट करते. शौर्यला कळतच नाही की आईने आपल्याला कोठे बोलवलंय. आणि इकडे आमदार शिर्के चक्क विक्रांतच्या सनसनीत थोबाडीत मारतो. विक्रांतचे मित्र खूप घाबरतात आणि तेथून पळून जातात. विक्रांतची आई आमदार शिर्केंना थांबवण्याचा प्रयत्न करते. अहो हे तुम्ही काय करताय. तर आमदार शिर्के म्हणतो अरे तू या नालायक पोराला सांग ना हा काय करतोय, काल त्याला जामीन मिळालाय आणि आज येथे हा दारू पीत बसला मित्रांबरोबर पार्ट्या करतोय, त्याला नीट उभं तरी राहता येतंय का. विक्रांत दारूमध्ये पूर्ण झिंगलेला असतो, त्याला नीट उभं सुद्धा राहता येत नाही. आमदार शिर्के त्याच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो ही काय पार्टी करायची वेळ का नालायका, तुला फक्त जामीन मिळालाय जामीन, तुझी निर्दोष मुक्तता नाही झालीये. 1 महिन्यानंतर केस पुन्हा कोर्टात येणार आहे, तुझ्या विरुद्ध अटक वॉरंट निघेल, पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करायला सांगितलंय, पोलीस येथे आले ना तर या घरातूनच तुझी वरात निघेल, तुझ्या हातामध्ये बेड्या घालून पोलीस तुला घेऊन जातील. तर विक्रांत हा दारूच्या नशेत असतो आणि म्हणतो कोण मला काय करू शकत नाही, माझा बाप कोण येते माहितीये का. तर आमदार शिर्के चिडून म्हणतो हो हो तुझा बाप कोण आहे ते मला माहिती नाहीये. अरे नालायका मीच तुझा बाप आहे, तुला किती वेळेस सांगितलंय बापाच्या जीवावर उड्या मारणं बंद कर. मी आमदार आहे, माझ्याकडे पैसा आहे, सत्ता आहे, याचा अर्थ तू कसाही बेधुंद वागशील आणि मी तुला वाचवेल असं होत नाही. थोडं डोकं ठिकाणावर ठेव, असं जर वागशील ना तर या ऐशोआरामात नाही राहणार तू, तुला जेलमध्ये जावं लागेल, हे लक्षात ठेव. आणि आमदार शिर्के आपल्या बायकोला म्हणतो पाहिलं का तुझ्या मुलाचं वागणं, त्याला कशाचं तारतम्य राहिलं नाहीये, काडीची अक्कल राहिली नाहीये, मूर्ख कुठला. आत्ताच्या आत्ता त्या जहागीरदारांच्या घरी जायचं आणि याच्या लग्नाचा मुहूर्त ठरवायचा. मला 15 दिवसांच्या आत याचं लग्न व्हायला हवं, लग्न झाल्याशिवाय याला अक्कल येणार नाहीये, हा सुधारणार नाहीये. तर विक्रांत म्हणतो पप्पा मला एवढ्या लवकर लग्न करायचं नाहीये. आमदार शिर्के चिडून म्हणतो पप्पा पुप्पा बोलायचं नाही, तुझं लग्न मी लावून देणार, जोपर्यंत तुझं लग्न होत नाही ना तोपर्यंत तुला अक्कल येणार नाहीये. मित्रांमध्ये दिवसभर पार्ट्या करतो, दारू पीत बसतो आणि असे लफडे करत बसतो, तुझं एक सुद्धा लफडं माझ्या कानावर आलं ना तर मी तुला सोडणार नाही. असं म्हणून
तो पुन्हा एकदा आपल्या बायकोला सांगतो, विक्रांतच्या आईला सांगतो, लवकरात लवकर याच्या साखरपुड्याचा मुहूर्त काढायचा, मला याचं लग्न उरकून द्यायचंय. लग्न झाल्यावर याची अक्कल ताळ्यावर येईल, तेव्हा हा सुधरेल, तोपर्यंत हा काही सुधारणार नाही. विक्रांतला लग्न करायचं नसतं, परंतु आमदार शिर्केसमोर बापासमोर त्याचं काही चालत नाही आणि तो चांगलाच घाबरतो आणि गप्प बसतो. इकडे विजया अर्पिताला घेऊन एका जागृत देवस्थानावर आलेली असते. या दोघीही गणपती बाप्पाला नमस्कार करतात. विजया अर्पिताला सांगते, मी गणपती बाप्पाला नवस बोलले होते, आमच्यावरचं हे मोठं संकट दूर होऊ दे, मग मी तुझ्या दर्शनाला येईल. त्यामुळे आपण दोघी आज येथे दर्शनाला आलोय. खरंच हे मंदिर खूप जागृत आहे, येथे आल्यावर मनाला खूप शांती मिळते. या दोघीही दर्शन करून जाऊ लागतात. विजया म्हणते, पण अजून हा शौर्य का आला नाहीये, त्याला म्हटलं होतं वेळेवर आहे. आणि बोलण्याच्या नादामध्ये विजयाचा पाय या पायरीवरून घसरतो आणि ती जोरात खाली पडते. त्याच वेळेस ऊर्जा मंदिरात येत असते आणि ती विजयाला खाली पडता पडता वाचवते. जर ऊर्जा तेथे नसती तर नक्कीच विजयाचं तोंडच फुटलं असतं, तिचं डोकं फुटलं असतं, ती तोंडावरच पडली असती. आणि ऊर्जा ही विजयाला कशी बशी वाचवते. तर इकडे आमदार शिर्के विक्रांतवर खूप चिडलेला असतो आणि म्हणतो, पाहिलंस का, या नालायकाला काही घम पस्तावा आहे का, ज्याच्यामुळे आपण इतक्या मोठ्या संकटात अडकलोय, ज्याच्यामुळे माझी एवढी बदनामी झाली असती. याला बापाच्या आमदारकीवर खूप माज आहे ना, की माझा बाप आमदार आहे, तो मला कोणत्याही परिस्थितीतून सोडू शकतो, काहीही करू शकतो. पण याला एवढी अक्कल नाहीये. याच्या या मूर्खपणामुळे माझी आमदारकी सुद्धा जाऊ शकते ना, माझ्या हातात सत्ता राहील, मग आमदारकीचं काय लोणचं घालेल का हा. कधी कधी तर असं वाटतं, हा आपला भावी नेता का, हा माझी पुढची पिढी चालवणार, माझी सत्ता चालवणार, माझी गादी चालवणार का. याच्यापेक्षा ती अर्पिता बरी, तिला माझा राजकीय वारसदार घोषित केलं ना तर बरं होईल. कमीत कमी ती चांगलं वागेल तरी माझी सत्ता, माझी गादी पुढे चालवेल. एक नेता म्हणून याच्याकडे कोणता गुण आहे, ना याला काही अक्कल आहे, ना जनसंपर्क आहे, ना लोकांमध्ये वावरतो, ना संयम आहे, रागावर कंट्रोल नाही याचा, नालायक कुठला. पण विक्रांत हा दारूच्या नशेत झिंगतच असतो. तेव्हा आमदार शिर्के विक्रांतला शेवटची वॉर्निंग देतो, यानंतर जर तू माझं ऐकलं नाही ना तर. विक्रांत चिडून म्हणतो, काय कराल, मला काय तुरुंगात पाठवाल का. आमदार शिर्के चिडून म्हणतो, करू शकतो, मी ते करायला सुद्धा घाबरणार नाही. तुला तुरुंगात खडी फोडवायला पाठवेल आणि तेवढंच माझ्या डोक्याचं टेन्शन तरी कमी होईल. आमदार शिर्के खूप चिडलेला असतो, पण विक्रांत हा दारूच्या नशेत झिंगतच असतो. इकडे विजयाच्या पायाला खूप लागलेलं असतं, तिचा पाय मुरगळलेला असतो. तेव्हा ऊर्जा ही विजयाला म्हणते, तुम्ही पाय सरळ करा. तर अर्पिता ही ड्रायव्हरला आणि गाडीला आणायला जाते आणि ऊर्जा ही विजयाला म्हणते, माझं फर्स्ट एडचं ट्रेनिंग झालंय, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला बरं करते. आणि ती विजयाचा पाय हातात घेते आणि तिला विचारते, तुम्हाला येथे दुखतंय का, तेथे दुखतंय का. विजया तिला हे सांगत असते. ऊर्जा तिची खूप काळजी घेते आणि तिचा पाय थोडा बरा होतो. त्यामुळे विजयाला खूप आनंद होतो. विजया ऊर्जाचं कौतुक करते, मुली किती गोड आहेस तू, तुझी आणि माझी ओळख नाहीये तरी सुद्धा माझी किती सेवा करतेयस. तर ऊर्जा म्हणते, खरंय काकू, आपली ओळख नाहीये, परंतु आपलं माणुसकीचं नातं तर आहे ना, आणि एका माणसाने दुसऱ्या माणसाला मदत करायची असते. विजयाला खूप आनंद होतो. ऊर्जा किती चांगली मुलगी आहे, किती गोड आहे असं तिला वाटतं. पण ही तीच ऊर्जा आहे जिने विक्रांत विरुद्ध केस केली होती आणि पद्माची केस ती लढत होती, हे मात्र विजयाला माहीत नसतं. आणि हे जेव्हा तिला कळेल ना तेव्हा हे सगळं प्रेम हवेत विरून जाईल, एवढं मात्र नक्की. आणि त्याच वेळेस शौर्य तेथे पोहोचतो आणि विजय आणि ऊर्जाला एकत्र पाहून त्याला मोठा धक्काच बसतो. तो विचार करतो, या दोघी एकत्र कशा आल्या. आणि विजया ही ऊर्जाला विचारते, तुझं नाव नाही सांगितलं तुम्हाला. ऊर्जा ही तिच्याकडे पाहतच राहते, नाव काही सांगत नाही, कारण जर नाव सांगितलं तर मोठा गोंधळ होणार, एवढं मात्र नक्की. शौर्य खूप घाबरतो, जर ऊर्जाने आईला नाव सांगितलं तर माझी लव्ह स्टोरी सुरू होण्याआधीच संपेल अशी भीती त्याला वाटते. ऊर्जा विजयाला आपलं नाव सांगणार की माझं नाव ऊर्जा यशवंत शिंदे, पण त्यावेळेस अर्पिता तेथे गाडी घेऊन येते आणि म्हणते, काकू चला, मी गाडी आणली आहे. आणि मग अर्पिता आणि ऊर्जा या दोघी मिळून विजयाला गाडीत बसवतात. अर्पिता सुद्धा गाडीत बसते. विजया ऊर्जाचं खूप कौतुक करते, किती गोड मुलगी आहेस तू, खरंच मला किती मदत केली, असं अनोळखी माणसाला कुणी मदत करत नाही, खूप खूप थँक्यू. ऊर्जा म्हणते, काही नाही काकू. ती अर्पिताला विजयाची काळजी घ्यायला सांगते आणि अर्पिता आणि विजया दोघीही तेथून निघून जातात. शौर्य खूप टेन्शनमध्ये येतो. शौर्य ऊर्जाजवळ येतो
शौर्यला पाहून ऊर्जाला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, शौर्य तू येथे पण आलास का? तू येथे कसा आलास? तर शौर्य म्हणतो, तुझा पाठलाग करत करत. हे ऐकून ऊर्जा खूप घाबरते आणि त्याला जाब विचारते, तू माझा पाठलाग करतोय? तर शौर्य हसू लागतो आणि म्हणतो, अगं चेष्टा करत होतो, मी तुझा पाठलाग का करेल? तू मला गार्डनमध्ये सांगितलं होतंस ना की तू मंदिरात जातीये, म्हणून मी पाहायला आलो की ऊर्जा मॅडम अशा कोणत्या मंदिरात जात आहे जिथे त्यांना मनशांती मिळेल. तर ऊर्जा विचारते, पण तुला कसं कळलं मी याच मंदिरात येणार आहे? तू माझा पाठलाग करत होतास ना? या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हाच प्रश्न शौर्यला पडतो. तर इकडे विजया आणि अर्पिता या दोघी गाडीने घरी जात असतात. तेव्हा अर्पिता ही विजयाला विचारते, तुम्हाला बरं वाटतंय ना? तर विजया सांगते, हो बरं वाटतंय, पण ती मुलगी खरंच किती गोड होती ना. तिची आणि माझी ओळख नाही तरी सुद्धा तिने मला किती मदत केली. अगदी ती तुझ्यासारखीच गोड होती. हे ऐकून अर्पितालाही बरं वाटतं. दोघीही घराकडे येत असतात आणि इकडे हर्षवर्धनच्या घरी एका ज्वेलरचा माणूस येतो आणि त्याने एक मोठा महागडा हार आणलेला असतो. तेवढ्या दिव्या तेथे येते. हा माणूस विचारतो, तुम्ही कोण आहात? दिव्या सांगते, मी या घरची मोठी सून आहे. तुम्ही येथे का आला आहात? हा माणूस सांगता की विजया जहागीरदार यांनी एक हार बनवून घेतलाय, तो हार देण्यासाठी मी आलोय. तेव्हा दिव्या म्हणते, द्या माझ्याकडे. या माणसाला वाटतं की ही तर या घरची मोठी सून आहे, त्यामुळे ज्वेलरचा माणूस हा भला मोठा महागडा दागिना चक्क दिव्याकडे देऊन टाकतो, बिल देतो आणि तेथून निघून जातो. दिव्या खूप खुश होते आणि विचार करते, असा कोणता हा दागिना आहे? ती हे बिल पाहते तर या बिलमध्ये या दागिन्याची किंमत लिहिलेली असते. हा दागिना खरंच खूप महागडा असतो, त्यामुळे दिव्याला आश्चर्य वाटतं आणि ती हा दागिन्याचा बॉक्स उघडून पाहते. तर या बॉक्समध्ये एक खूप सुंदर नेकलेस असतो. हा नेकलेस पाहताच दिव्याचे डोळे उघडेच राहतात. तिला हा नेकलेस खूप आवडतो आणि ती विचार करते, आता हा नेकलेस माझा आहे, कारण मी या घरची मोठी सून आहे आणि या नेकलेसवर फक्त माझा हक्क आहे. असं म्हणून दिव्या हा नेकलेस बेडरूममध्ये घेऊन जाऊ लागते आणि त्याच वेळेस शैलजा तेथे येते आणि म्हणते, कोठे घेऊन चालली हा दागिना? दे इकडे. वहिनींनी त्यांच्या होणाऱ्या सुनेसाठी अर्पितासाठी हा दागिना बनवून घेतलाय. दिव्या खूप चिडते आणि म्हणते, त्यांनी हा त्यांच्या होणाऱ्या सुनेसाठी बनवून घेतला असेल, पण या घरची झालेली आणि मोठी सून मी आहे. मला हा दागिना आवडलाय आणि आता हा दागिना मीच घालणार. असं म्हणून दिव्या जाऊ लागते. तर शैलजा तिला म्हणते, उगाच दिवा स्वप्न पाहू नको. वहिनींना हे कळलं ना तर त्या तुझी काय अवस्था करतील तुला सुद्धा कळायचं नाही. तुला माहितीये तसंही त्यांना तू आवडत नाही आणि त्यातच तुझ्या बहिणीने जो कांड करून ठेवलाय ना, घरात जी अशांती पसरवली आहे, त्यामुळे वहिनी तुझ्यावर खूप चिडल्या आहेत. त्यामुळे हा हार मला परत देऊन टाक. परंतु दिव्या हा हार परत देण्यास नकार देते आणि चक्क रूम मध्ये निघून जाते. शैलजाला खूप आनंद होतो आणि ती विचार करते, जा बेटा जा, आता हार घेऊन जा, पण जेव्हा विजया वहिनी घरी येतील ना तेव्हा त्या तुझी कशी वरात काढतील ते पाहायला मला मजा येईल. शैलजा खुश असते. तर इकडे शौर्य हा ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा मॅडम तुम्ही विसरलात वाटतं, मी सुद्धा वकील आहे. आपण दोघे जेथे भेटलो तेथे तू मला म्हणालीस की मी एका मंदिरात चालली आहे आणि तू पायी पायी निघालीस. तर मला वाटलं की नक्कीच एखाद्या जवळच्या मंदिरात गेली असशील. मी या मंदिरात आलो आणि बाय चान्स तू मला दिसलीस. पाहूयात ना तू येथे काय प्रार्थना करते ते पाहायला मी आलो होतो. ऊर्जा म्हणते, ठीक आहे, चल आपण दोघे दर्शन करूया. शौर्य हा चप्पल काढू लागतो. तर ऊर्जा त्याला विचारते, पण शौर्य तू माझ्या मागे कसा आलास? नेमकं तुला काय पाहायचं होतं? हे ऐकून शौर्य खूप घाबरतो. ऊर्जाला आता काय उत्तर द्यावं हाच प्रश्न त्याला पडतो आणि आजचा एपिसोड संपतो. तर फ्रेंड्स, खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता. केसमध्ये हार मिळाल्यामुळे ऊर्जा ही खूप निराश होती आणि शौर्यने तिचा आत्मविश्वास तिला परत दिलाय. जर या केसचं इन्व्हेस्टिगेशन ठीक झालं तर आपल्याला खूप सारे पुरावे मिळू शकतात. आपण ही केस जिंकू शकतो असा विश्वास त्याने ऊर्जाला दिलाय आणि ऊर्जाला सुद्धा हे पटलंय. ती पुन्हा एकदा आत्मविश्वासाने ही केस लढायला तयार झालीय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढचा एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेमध्ये येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की विजया घरी येईल तेव्हा तिला दिसणार की दिव्याने अर्पितासाठी मागवलेला हार गळ्यात घातलाय. त्यामुळे विजयाला खूप राग येईल आणि विजया अर्पिताला म्हणेल, आत्ताच्या आत्ता तो हार काढून मला दे. हा हार तुझ्यासाठी नाहीये, माझ्या अर्पितासाठी आहे, होणाऱ्या सुनेसाठी आहे. परंतु दिव्या हा हार काढून द्यायला नकार देईल आणि म्हणेल, आई माझ्या अंगाला हात लावायचा नाही. आता मी हा हार घातलाय ना तर हा हार फक्त माझा आहे. या हारावर
फक्त माझा हक्क आहे आणि या दोघींमध्ये चांगलीच झटापट होईल. म्हणजे इतकं मोठं जहागीरदार कुटुंब आणि चक्क एका सुनेच्या हारावरून या दोघींमध्ये सासू सुनेमध्ये मारामारी होणारे, झटापट होणारे. हा सीन पाहायला खूप मजा येईल एवढं मात्र नक्की. पण त्यापेक्षा मोठा ट्विस्ट येणार आहे आणि तो ट्विस्ट म्हणजे ऊर्जा ही पोलीस स्टेशनमध्ये जाईल आणि इन्स्पेक्टर गुळगुत्तेला जाब विचारेल की तुम्ही या पोलीस केसचं जे इन्व्हेस्टिगेशन होतं ते ठीक का नाही केलं. तेव्हा गुळगुत्ते खूप चिडणार आणि म्हणणार, तुम्हाला काय वाटतं मी विकला गेलोय का? हो, मी विकला गेलोय. मी हर्षवर्धनकडून पैसे घेतले आहेत. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्काच बसेल. मग गुळगुत्ते ही चेष्टा करतोय की तो ऊर्जाला खरंच सांगतोय मी पैसे घेतले, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तू मला या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.